नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज केळाची नवीन रेसिपी दाखवणार आहे। यासाठी मी इथं गॅसवर पातेलं ठेवले आणि वर चाळणी ठेवलेली आहे। आता इथं मी 2 केळी घेतलीत। आता ही केळी वाफवून घ्यायची। तर थोडीशी पिकलेली आहे आणि जास्त पण पिकलेली नाही, तर मी इथं केळी एकच वापरणार आहे। आता इथं 10 मिनिट असंच वाफवून घ्यायची केळीला। आता इथे 1 कप भरून गूळ घेतलेला आहे आणि कप भरूनच पाणी टाकायचे याच्यामध्ये। आता इथे केळी पण छान असं वाफवून झालेली आहे, बघू शकता केळीचा रंग पण बदललेला आहे। आता इथे केळी बाजूला काढून घेतलेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ऑल वर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका। तुमचे एक लाईक, एक सबस्क्राइब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। आणि छानशी कमेंट करा। चला रेसिपीकडे वळूया। आता ही चमच्याने केळी एकदम बारीक करून घ्यायची। केळी तर एकदम बारीक झालेली आहे। आता ही बाजूला ठेवायची। आता इथं कप भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ज्या कपाने गूळ घेतलाय त्याच कपाने गव्हाचं पीठ घेतले। आता गॅसवर कढई ठेवून 1 चमचा तूप टाकायचे आणि गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचे आणि थोडं थोडं तूप टाकायचे। तर इथे मी 2-4 चमचे तूप टाकणार आहे। कमी गॅसवर एकदम छान खमंग असं गव्हाचं पीठ भाजून तयार झालेलं आहे। 1 चमचा ह्याच्यामध्ये मी रवा टाकलेला आहे। आणखीन 1 चमचा तूप टाकायचे। आता या गव्हाच्या पिठामध्ये केळी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचे छान असं। आता इथे विलायची पावडर टाकलेलं आहे अर्धा चमचा। आता हे मिक्स करून घ्यायचे। आता जे गुळाचा पाक केलेला होता ते याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, चाळून घ्यायचा आहे, कारण काड्या खडे असू शकतात गुळामध्ये त्यामुळे। आणि एकजीव करून घ्यायचे। आता हे छान गॅस कमी करायचा आहे। तर या पद्धतीने तुम्ही एकदा केळाचा शिरा बनवून बघा, तर खायला एकदम आणि हिवाळ्यात एकदम छान आणि पौष्टिक शरीराला उष्णता देणारा असा पदार्थ आहे। एकदा नक्की बनवून बघा। आणि 1 चमचा तूप टाकायचे याच्यामध्ये आणखीन आणि मिक्स करायचे छान एकजीव करून घ्यायचे। आता इथे एकदम छान घट्ट असं झालेलं आहे। आता थोडंसं प्लेटला तूप लावून घ्यायचे आणि आता हे तयार झालेला शिरा याच्यावर थापून घ्यायचा आहे, चौकोनी किंवा गोल आकारामध्ये। आता याच्यावर काजू बदामचे काप टाकून घ्यायचे। आता इथं शिरा तयार झालेला आहे। आता थोडंसं थंड झाले त्याला कट करून घ्यायचे। चौकोनी आकारामध्ये मी इथं शिऱ्याच्या चिक्क्या बनवून घेणार आहे। तर बघू शकता एकदम छान आता इथं शिरा एकदम छान असा केळाचा आणि गुळाचा तयार झालेला आहे। तर एकदम चवदार असा शिरा आहे, तर एकदा नक्की बनवून बघा। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे।
थंड झाल्यावर एकदम छान असं सहज प्लेटमधला बाहेर निघतो। या पद्धतीने एकदा शिरा नक्की बनवून बघा। तुम्ही याच्यावर थोडीशी खसखस पण टाकू शकता। खसखस टाकल्यावर तर आणखीन छान दिसते पण। तयार झालेला आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।